प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? हे ठिकाण बघा, कसे वाटतेय? तुम्ही म्हणताय का तुम्ही आधीच सांगितलंय की हे स्वीडन आहे? होय, तुम्ही बरोबर आहात. हे स्वीडन मधील डोंगराळ प्रदेश आहे, युरोपमध्ये. हे समुद्राजवळ आहे. पाठीमागे समुद्र दिसतोय का? हा पॅसिफिक महासागराचा वरचा भाग आहे. कारण हा समुद्र महासागराच्या उत्तरेकडील भागात आहे, म्हणून याला नॉर्थ सी म्हणतात. इथे सतत थंड वारा वाहतो आणि त्यामुळे इथे खूप थंडी आहे. हे एक सुंदर आणि रमणीय देश आहे. इथून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतोय. देवाची निर्मिती किती अद्भुत आहे. हे सर्व पाहताना आपल्या मनात मोठा आनंद भरून येतो. हे सर्व निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या महिमेची आठवण काढून त्याची स्तुती करताना आपल्या हृदयात मोठा विश्वास आणि आनंद भरतो. तर तुम्हाला आजच्या दिवसासाठी परमेश्वराचं वचन जाणून घ्यायची उत्सुकता आहे का? स्तोत्रसंहिता 119 वचन 165. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते. एका देवाच्या सेवकाने म्हटले आहे, जे लोक या शास्त्रावर, देवाच्या वचनावर प्रेम करतात त्यांना मोठा शांती मिळते. सामान्य शांती, परिपूर्ण शांती आणि महान शांती यामध्ये फरक आहे. काही लोक म्हणतात आम्ही शांत आहोत, पण ते केवळ तोंड देखलं असतं. केवळ नावापुरतं ते असं बोलतात. त्यांना जीवनाच्या एका बाजूला शांती असू शकते, पण परिपूर्ण शांती म्हणजे जीवनाच्या सर्व बाजूंमध्ये शांती असणं. हे म्हणजे घरी, कामाच्या ठिकाणी, व्यवसायात आणि चर्चमध्येही शांत असणे. हीच परिपूर्ण शांती आहे. शारीरिक आरोग्य आणि उत्पन्नातही शांती असेल, हीच परिपूर्ण शांती आहे. पण इथे आपण महान शांतीबद्दल पाहतो. जे लोक परमेश्वराच्या कायद्यावर प्रेम करतात त्यांना महान शांती मिळते. याचा अर्थ म्हणजे प्रचंड शांती आणि आनंद. ही आपल्याकडे केव्हा येते? जेव्हा आपण देवाच्या वचनावर प्रेम करतो तेव्हा ती येते. हे खूप गोड आहे. तुम्ही ते वाचत राहिलात आणि त्यावर ध्यान करत राहिलात तर तुमच्या हृदयात महान शांती येईल. तुम्ही स्वतः अनुभवून पाहू शकता. माझ्या नातेवाईकांपैकी एक, जो हिंदू पार्श्वभूमीतून होता, त्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारले. तिचा पती, जो माझा नातेवाईक आहे, तो खूप कडक होता आणि त्यामुळे ती चर्चमध्ये किंवा ख्रिश्चन सभांमध्ये जाऊ शकत नव्हती. ही कोणताही ख्रिश्चन टीव्ही कार्यक्रम पाहत असेल तरी त्याला राग येत असे. त्यामुळे ती तेही पाहू शकत नव्हती. तिला घरी गुलामासारखे ठेवले होते. हे खरं आहे की तिने येशूला स्वीकारले आणि ती वाचली, पण ती कुठेही जाऊन आपली व्यथा सांगू शकत नव्हती किंवा प्रार्थना करू शकत नव्हती. तिची परिस्थिती अशीच होती. एकदा ती आमच्या गावात आली होती आणि मी तिच्याशी बोललो. मी प्रेमाने विचारले, तू कशी आहेस? ती म्हणाली, मी ठीक आहे. मी म्हणालो, माझ्या ऐकिवात आहे की तुला चर्चमध्ये जायला किंवा कोणत्याही प्रार्थना सभेला हजेरी लावायला परवानगी नाही आणि तुला टीव्ही कार्यक्रमही पाहता येत नाही. हो, तो मला कुठेही जाऊ देत नाही किंवा कार्यक्रमही पाहू देत नाही. मग तू कशी निभावतेस? ती म्हणाली, माझ्याकडे एक बायबल आहे आणि मी ते माझ्या खोलीत लपवून ठेवले आहे. माझा पती दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेतो. त्या वेळेत मी धावत जाऊन माझे बायबल काढते आणि वाचते. बायबलमधून येशू माझ्याशी बोलतो. भाऊ, स्वतः येशू ख्रिस्त माझ्याशी बोलतो. कोणीच मला धीर देऊ शकत नाही ना मी कुठेही जाऊन प्रवचन ऐकू शकते. पण बायबलमधून येशू माझ्याशी बोलतो ते खूप छान असतं. तो माझ्यासाठी एक सुखद काळ असतो. मला खूप आनंद होतो कारण यामुळे मला अपार आनंद मिळतो. पहा, तिला घरात गुलामासारखी बंद करून ठेवले होते. ती कुठेही जाऊन प्रवचन ऐकू शकत नव्हती. पण तिच्याकडे देवाचं वचन होते. त्याने तिला मोठा शांतता दिली. तिने ते आनंदाने शेअर केलं. हा आनंद वर्णन करता येणार नाही. येशू त्यातून माझ्याशी बोलायचे हे माझ्यासाठी मोठी मदत ठरली आहे असं तिनं सांगितलं. तुम्हीही देवाचे वचन वाचा आणि त्यावर मनन करा. तुम्हाला मोठा शांतता आणि आनंद मिळेल. तुम्ही वचनावर प्रेम करायलाच हवं आणि ते वाचायलाच हवं. केवळ वाचायचं म्हणून वाचू नका. त्या बहिणीला वचन ऐकण्याची कोणतीही संधी नव्हती. तिच्याकडे फक्त एक बायबल होतं आणि तेही तिला लपवून ठेवावं लागायचं. कुणाच्या लक्षात आलं असतं तर त्यांनी ते फेकून दिलं असतं. ती बायबल घेऊन वाचायला लागली तेव्हा प्रभू तिला त्या बायबलमधून बोलला. किती मोठा आनंद! हे तिचा अनुभव होतं. तुमच्या आयुष्यात तुमचा अनुभव काय आहे? या देवाच्या वचनात मोठी शांतता आहे. तुम्ही हे वाचत आणि त्यावर ध्यान करत राहिलात तर वचनाचा देव त्यातून तुमच्याशी बोलेल.
ते खूप आनंददायी असेल. म्हणून गुडघ्यावर बसून वचन वाचा, एकटे बसा आणि वचन वाचा व त्यावर मनन करा. तुम्हाला मोठा आनंद मिळेल. म्हणा, प्रभू, मला तुझं वचन आवडतं. मी ते रोज वाचीन आणि त्यावर ध्यान करीन. तेच मला शांतता देतं. मी आता पुढे वचन वाचण्यात आणि त्यावर ध्यान करण्यात निष्काळजी राहणार नाही. मी ते काळजीपूर्वक वाचीन आणि त्यातून मिळणारी महान शांती व आनंद स्वीकारीन. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.